नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. उन्हाळ्यात थंडगार पदार्थाचे सेवन आपण करतच असतो, परंतु मधल्या वेळेत पोटभरीचा आणि पोटाला थंडावा देणारा पाणीपुरी फ्लेवरचा चिवडा चला बनवूया. त्यासाठी एक छोटी वाटी बारीक उभे काप करून घेतलेले सुके खोबरे घेतले. खोबऱ्याचा हलकासा रंग चेंज होईपर्यंत खोबरं आपण तळून घेतलेलं आहे. त्यामध्ये एक वाटी आपण शेंगदाणे टाकून शेंगदाणे तळताना शेंगदाण्याच्या वरची साल तडकेपर्यंत आपण शेंगदाणे कुरकुरीत होईपर्यंत शेंगदाणे तळून घेतलेत. त्यात अर्धी वाटी ते डाळगं टाकलेलं आहे. डाळगं बघा अगोदर भाजलेलं असतं, त्यामुळे जास्त तळून घ्यायचं नाही. अशा पद्धतीने आपण तळून घेतलेलं आहे. आणि त्यामध्ये एक छोटी वाटी कढीपत्त्याची पानं टाकलेली आहेत. कढीपत्त्याची पानं बघा कुरकुरीत कढीपत्त्याची पानं होईपर्यंत तळून घेतली. त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी टाकलेली आहे. कोथिंबीर बघा शरीराला मस्त असं थंडावा देण्याचं काम करतं आणि चिवड्याला सुद्धा छान फ्लेवर येतो. कोथिंबीर तळून झाली, काढून दिली. त्यामध्ये बारीक चिरून घेतलेल्या 4 हिरव्या मिरच्या, तिखट हिरव्या मिरच्या आहेत, त्यासुद्धा तळून घेतलेल्या आहेत. त्यामध्ये बघा पुदिन्याची एक वाटी आपण इथे पानं टाकलेली आहेत. मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत. पुदिन्याचे सेवन उन्हाळ्याच्या दिवसात आपण जास्तीत जास्त करतो. पुदिन्याचे महत्त्व तर सर्वांनाच माहीत आहे. ते सुद्धा तळ्यावरती काढून दिलं. त्यामध्ये बघा इथे लसणाच्या 10 ते 12 पाकळ्या आपण तळून घेतलेल्या आहेत. पुदिना, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर हे सर्व आपण तळून घेतलेलं ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकलं आणि त्याच्यामध्ये बघा अजिबात पाणी न वापरता आपण हे सर्व मिक्सरला बारीक करून घेणार आहे. हे तळल्यामुळे बघा आपोआप कसं ते मिक्सरला बारीक केल्यावरती आपोआप जास्तीचं तेल सुटतं बरं का. तुम्ही पाहू शकताय. त्याच्यामुळे अजिबात एक्स्ट्राचे तेल वगैरे वापरायची गरज नाही. चिवड्यासाठी खास मसाला तयारी करतोय. 1 स्पून जिरे पावडर घेतलेली आहे. 1 स्पून आपण चाट मसाला घेतला. 1 स्पून आपण मीठ घेतलेलं आहे. अर्धा स्पून इथे धने पावडर घेतलेली आहे. अर्धा स्पून इथे हळद पावडर घेतलेली आहे आणि 1 स्पून आपण पिठी साखर घेणार आहे. बघा चिवड्याची चव आंबट, गोड, तिखट लागण्यासाठी हे सर्व मसाले वापरा. त्याच्यामुळे चिवड्याची चव खूप छान लागते. त्याच्यामध्ये बघा अर्धा स्पून इथे लाल तिखट टाकलेला आहे. सर्व मसाला पण व्यवस्थित अशा पद्धतीने मिक्स करून दिला. चिवड्यासाठी ते 300 ग्रॅम मुरमुरे घेतलेले आहेत. तळून घेतलेलं सर्व साहित्य मुरमुऱ्यात ठेवून दिलेलं आहे. मिक्सरला बारीक करून घेतलेले मिश्रण ठेवून दिलं. त्यामध्ये तयार करून दिलेला चटपटीत असा मस्त असा मसालासुद्धा वरून पेरून दिलेला आहे. हे मुरमुरे कुरकुरीत होते म्हणून मी गरम करून घेतले नाहीत. मुरमुरे जर नरम पडले असतील तर ते 1 ते 2 मिनटं गॅसवरती कढईत गरम करून घ्या. त्यामुळे चिवडा कसा कुरकुरीत होईल. उन्हाळ्यात बघा जास्त तेलकट तुपट खाऊ वाटत नाही. हलकासा आहार भारी वाटतो. त्यावेळी असा उत्तम असा मस्त असा पुदिने फ्लेवरचा चिवडा उत्तम असा पर्याय आहे बरं का. शरीराला बघा थंडावा देणारा मस्त असा पुदिने फ्लेवरचा इथे आपण चिवडा बनवतोय बरं का. आपण ह्या चिवड्याला फोडणी वगैरे अजिबात दिलेली नाही. अजिबात फोडणी वगैरे द्यायची नाही. त्याच्यामुळे चिवड्याची चव वेगळी लागते बरं का. व्यवस्थित असं बघा पुदिना पण कोथिंबीर जे मिश्रण होतं ते व्यवस्थित असं मिक्स करून देणार आहे. कोणताही कलर वगैरे अजिबात वापरलेला नाही. पुदिन्याचा जास्त वापर केल्यामुळे बघा मस्त असं शरीर तर थंड होतं आणि उन्हाळ्याच्या दिवसात मस्त थंडावा सुद्धा भेटतो बरं का. उन्हाळ्यात बघा आपणाला जेवण्याची इच्छा होत नाही. त्यावेळी तोंडाला अशी चवसुद्धा नसते. मस्त चटपटीत असं खावंसं वाटलं त्यावेळी असा पुदिन्याचा झटपट होणारा चिवडा तयार करायचा. तयार झालेला आहे झटपट होणारा चटपटीत असा पाणीपुरी फ्लेवरचा पुदिन्याचा चिवडा. वरून भरपूर असा फरसाणं टाकून दिला आणि व्यवस्थित असं मिक्स करून द्यायचं. हा पुदिनाचा चिवडा उन्हाळ्याच्या दिवसात नक्कीच बनवून पहा, कारण जितकाच चवीला भारी आहे तितकाच आरोग्यासाठी थंड देखील आहे बरं का. मस्त असा आणि पुदिन्याचा जो फ्लेवर आहे बरं का, सुवास आहे ते रेंगाळत राहतो. त्यामुळे तोंडाची चवसुद्धा छान येते बरं का. हा पुदिना फ्लेवरचा चिवडा तुम्ही एकदा नक्की करून पहा. चवीला अप्रतिमच असा लागतो. आणि तुम्ही पुदिना फ्लेवरचा चिवडा बनवला की कसा झाला हे सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका आणि तुम्ही घरी नक्कीच करून पहा. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रपरिवाराबरोबर व्हिडिओ शेअर करा. अशाच नवीन रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज व्हिडिओ संपण्यापूर्वी मला तुमच्या सर्वांचे आभार मानायचे आहेत. आपल्या चॅनलवर 4000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण केलेला आहे आणि तुमच्या प्रेमामुळेच हे शक्य झालेलं आहे. असंच प्रेम आणि साथ कायम राहू द्या. आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. पुन्हा भेटू अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा. मस्त आनंदी रहा. उन्हाळ्याची काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय.